आपण बृहदारण्यक उपनिषदामध्ये चौथा अध्याय चालू आहे आणि तृतीय ब्राह्मण चालू आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण तृतीय ब्राह्मणामधला मंत्र क्रमांक 21 आणि 22 पूर्ण केलेला आहे आणि आज आपण 23वा मंत्र सुरू करत आहोत. हा सगळा जो विषय आपण तो काही चिंतन करतोय त्या याच्यामध्ये ही स्वयंज्योती आत्मा काय आहे आणि ह्या ज्या तीन अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तिन्ही अवस्थेमध्ये त्या आत्म्याचा संबंध कसा असतो आणि तो आत्मा या तिन्ही अवस्थेपासून तो कसा अलिप्त असतो, ह्या संदर्भात सगळं हे विवेचन आहे. तर या विवेचनामध्ये आपल्याला हे आत्मतत्व काय आहे, जीवात्मा काय आहे, शुद्ध आत्मा काय आहे आणि परमात्मा काय आहे, हे तिन्ही तत्वाबद्दलचं आपल्याला अतिशय हे स्पष्ट असं विवेचन ह्याच्यामध्ये मिळतं, ज्ञान मिळतं. त्यामुळे आपण प्रत्येक स्थितीचं इथे वर्णन केलेलं आहे. तेव्हा आज आपण 23वा मंत्र घेत आहोत आणि प्रारंभ त्याच्या पूर्वपीठिकेमधून घेऊ. तेव्हा पूर्वपीठिकेमध्ये असं सांगितलं की सुषुप्तीमध्ये ही स्वयंज्योत जी आत्मा आहे त्या स्वयंज्योती आत्म्यास हा दृष्टी आदीचा अनुभव न होण्याचा हेतू काय? कारण दृष्टी ही हा विषय आणि दृश्य हा जो विषय आहे, हा दोन्ही विषय जो आहे तो ह्या आत्मतत्वाला लागून नाहीये आणि म्हणून सुषुप्तीमध्ये स्वयंज्योती आत्म्यास दृष्टी आदीचा अनुभव न होण्याचा हेतू काय आहे हे सांगितलं. आता हे सुरुवातीलाच काही शंका आणि समाधान आहे आणि नंतर पुढे आपण प्रत्यक्ष त्या मंत्राकडे जाऊ. शंका अशी विचारलेली आहे की स्त्री आणि पुरुषांच्या समान सुषुप्तीमध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांची एकता होऊन जाण्याच्या कारणाने असं म्हणतात की तो जो आत्मज्योती आहे ती काही पाहत नाही आणि आत्मा स्वयंज्योती आहे असंही सांगितलं गेलं आहे. तेव्हा स्वयं ज्योतिष्ठ ह्याचा अर्थ असा आहे की चैतन्यात्म स्वरूपता जरी अग्नीचे उष्णत्वादीच्या समान आत्मा सुद्धा चैतन्य रूप आहे, तर मग परमात्म्याच्या बरोबर एकत्व होण्यावर देखील तो आपल्या स्वभावास कसे सोडून देत आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे तो हा पाहण्याचा स्वभाव आहे, तर तो त्याचा स्वभाव कसा सुटला जाईल. आणि जरी तो स्वभाव सोडत नाही तरी तेथे सुषुप्तीत तो पाहत का नाही, तो चैतन्य स्वरूप आहे आणि दुसऱ्यास तो जाणत का नाही, हे कथन सर्वथा परस्पराशी विरुद्ध आहे अशी ही शंका विचारलेली. तेव्हा त्याचं उत्तर देताना असं म्हटलं की हे तुम्ही म्हणताय ते परस्पर विरुद्ध नाहीये, ह्या दोन्ही गोष्टी देखील ही संभवत असतात. आता कशा प्रकारे या संभवतात त्याचंच हे वर्णन या 23व्या मंत्रात आपण पाहूया. तेव्हा 23वा मंत्र असा आहे की यदवै तन्न पश्यति पश्यन् वै तन्न पश्यति नहि दृष्टेर विपरीलोपो विद्यते विनाशित्वात् न तु तत् द्वितीयम् अस्ते तदोन्यत विभक्तम यत् पश्येत. असा हा 23वा मंत्र आहे. त्याचा शब्दशः अर्थ असतो की ते जे नाही पाहिले तर ते पाहताना देखील दिसत नाही आणि त्या दृश्याची दृष्टीचा सुद्धा कधी लोप होत नसतो. म्हणजे आता हे आपण जेव्हा याचा अर्थ पाहतोय तेव्हा याच्यामध्ये कसं आपल्याला पहिल्यांदा परस्पर विरुद्ध वाटतं आणि त्याचा अर्थ काय पुढे त्याचा स्पष्टीकरण काय हे आपण पाहू. तेव्हा सुरुवात अशी म्हटली की ते जे काही पाहिलंच नाहीये ते पाहताना देखील ते दिसतच नाहीये आणि दृष्ट्याच्या दृष्टीचा कधीही लोप होत नसतो. कारण तो दृष्टा जो आहे तो अविनाशी असल्यामुळे दृष्टी ही अविनाशी आहे. तेव्हा त्या समय त्याच्यापेक्षा भिन्न असा कोणतीही वस्तू नसते आणि त्यामुळे दुसऱ्या वस्तूचं त्यावेळेस अस्तित्वच नसते. तर मग दुसऱ्या वस्तूचं जर अस्तित्वच नाही तर त्यास त्याने कसं पाहावं, असे ह्यानेच हा त्या ठिकाणी युक्तिवाद मांडलेला आहे या मंत्राचा अर्थामध्ये. आता हा अर्थाचं थोडं आणखीन आपण विस्ताराने त्याचा आशय काय आहे ते आपण पाहू आणि मग त्यांना काय म्हणायचंय नेमकं हे आपल्याला समजेल. तेव्हा
तो जो जीवात्मा आहे तो सुषुप्तीमध्ये पाहत नाही, आणि तो निद्रा अवस्थेमध्ये तो निनिवित आहे. निनिवित असल्यामुळे पाहणं ही प्रक्रिया त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे तो सुषुप्तीमध्ये पाहत नाही, तर निश्चितच त्या अवस्थेमध्ये तो पाहताना दिसत नाही. तुम्ही असे जे जाणताना आणि होताना की तो सुषुप्तीमध्ये नाही असं पाहताना ते तसे समजू नका, कारण तिथे देखील तो पाहतच असतो. म्हणजे पाहण्याची प्रक्रिया थांबलेली नाहीये, पण तरीही त्याला म्हटलेलं आहे की तो पाहत नाही. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये पाहण्याची शक्ती आहे, पाहण्याची क्षमता आहे, आणि तो अखंडपणे पाहतो. पण तो पाहतो म्हटल्यानंतर सुद्धा सुषुप्तीमध्ये तो पाहत नाही असं, तर निश्चयच या अवस्थेमध्ये तो पाहताना दिसत नाही. पण तुम्ही जर असं जाणताना असं होतं की सुषुप्तीमध्ये तो पाहताना दिसतच नाही, तर तसं मात्र समजू नका. त्याचं कारण असं आहे की तेथे देखील तो पाहतच असतो. तेव्हा हे परस्पर विरुद्ध जेव्हा विधान केलं, तेव्हा परत एकदा ही शंका जी आहे ती शंका त्या ठिकाणी व्यक्त केली. ठीक आहे. सुषुप्तीमध्ये अशा प्रकारे तो पाहत नाही असे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा आम्ही असं जाणतो की तेथे चक्षु अथवा मन कोणतेही इंद्रिय या दर्शनाच्या व्यापार करण्यासाठीच असते, म्हणून तो पाहत आहे अथवा ऐकत आहे असा व्यवहार होत असतो. पण तेथे आम्ही इंद्रियाचा व्यापारयुक्त पाहत नसतो, या कारणाने असं म्हटलेलं की तिथे तो पाहतच नसतो. तर व्यापार तर करण्याची क्षमता आहे, पण तिथे व्यापारच होत नाही असं जे काही विधान आहे, त्या विधानाचं स्पष्टीकरण तो विचारतोय. त्याच्यावर समाधान व्यक्त करताना असं म्हटलंय की नाही, तसं नाहीये. तर मग काय गोष्ट आहे, तर हे तो तो पाहतच आहे. कोणत्या प्रकारे पाहतोय तो? कारण की दर्शन क्रियेच्या कर्त्याची जी दृष्टी आहे, त्या दृष्टीचा जो विपरिलोक म्हणजे विनाश होत असतो, तर तो या ठिकाणी तसा होत नाही. ज्या प्रकारे अग्नीची उष्णता अग्नीची सत्तेपर्यंतच राहत असते, अगदी त्याच प्रकारे हा जो दृष्टात्मा आहे तो तर अविनाशी आहे. त्यामुळे आत्म्याची दृष्टी देखील ही अविनाशीच असते. त्यामुळे त्या दृष्ट्याची स्थितीपर्यंत राहणारीच आहे. जोपर्यंत तो दृष्टा आहे तोपर्यंत त्याची दृष्टी आहे, आणि दृष्टा स्वतः आत्मतत्व असल्यामुळे तो अविनाशी आहे, आणि अविनाशी असल्यामुळेच त्याची दृष्टी ही अविनाशी आहे असं ह्याने विधान केलं. तर त्याच्यावर पुन्हा एकदा शंका अशी व्यक्त केली की परंतु दृष्ट्याची ही दृष्टी आणि त्याचा लोप होत नाही, हे कथन तर मात्र परस्पर विरुद्ध आहे. दृष्टी तर दृष्टाद्वाराच त्या केलेली असते, आणि दृष्टीकर्ता जो आहे त्या दृष्टीकर्त्याच्याच होण्याच्या कारणाने तो दृष्टा संबोधित केला जात असतो, आणि त्याचा जर लोप होत नाही हे जर सांगितले जात नसते. जर म्हणाल की न विपरीलप्यते लुप्यते, न विपरी लुप्यते या वचनाच्या अनुसार ही अविनाशी, या वचनाच्या अनुसार ती अविनाशीने व्हायला पाहिजे, तर असं म्हणणं हे ठीक नाहीये. कारण की वचन तर केवळ ज्ञापक आहे. कृतक वस्तूचा विनाश न्यायप्राप्त आहे, आणि म्हणून त्याच्या शेकडो वचनाने देखील त्याचं निवारण केलं जाऊ शकत नाही. कारण की वचन तर जी वस्तू जशी प्राप्त होत असते त्यालाच ती तशीच ती सूचित करून देणारी असते. असं ह्यांनी परत एकदा शंका व्यक्त केली, आणि नेमकं काय घडलं हे सांगितलं. त्याच्यावर पुन्हा समाधान देताना असं म्हटलं की हे जे तुम्ही सांगताय ना, तर त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. कारण की आदित्यादीचे जे प्रकाशत्वाच्या समान त्याचे जे पाहणे देखील उत्पन्नच होत असतं. ज्या प्रकारे आदित्यादी नित्य प्रकाशत्व भाव होतानाच हा आपल्या नित्य स्वाभाविक प्रकाशाने प्रकाश करत असतो, ते स्वयं अप्रकाश रूप होऊन त्यास आपल्यापेक्षा भिन्न प्रकाश उत्पन्न करून देणाऱ्या ह्या प्रकारात तो ह्या प्रकाराने तो करत असतो असं त्याच्या विषयामध्ये सांगितलं जात नाही. तर मग नंतर काय गोष्ट आहे, तर तो आपल्या स्वभावस्वरूप नित्य प्रकाशाने तो प्रकाशित करत असतो. या प्रकारे हा आत्मा देखील आपल्या अविनाशी स्वरूप नित्यदृष्टीच्या कारणाने त्याला दृष्टा असं म्हटलं जातं. तेव्हा ही गोष्ट अशी आहे की त्या आत्मतत्वाच्या लक्षणाचा इथे विचार करणं आवश्यक आहे.
तेव्हा शंका अशी तेव्हा त्याचे दृष्टत्व गौण आहे, त्याचं अविनाशीत्व असणं हे महत्वाचं आहे. तेव्हा दृष्टात्व आहे किंवा तो त्याच्यामध्ये दृष्टत्व क्षमता आहे असं जर तुम्ही म्हणतात ते गौण ठरेल असं त्याचं शंका आहे. त्याच्यावर समाधान व्यक्त करताना म्हणत नाही, तसं नव्हे. अशा प्रकारे याचे मुख्यत्व सिद्ध होऊ शकत असते. जरी आत्म्याचे हे दृष्टत्व कोणत्या तरी दुसऱ्या प्रकाराने पाहिले गेले होते तर त्याच्या दृष्टत्वाची गौणता होऊ शकली असते, परंतु आत्म्याच्या दर्शनाचा कोणत्या तरी अन्य प्रकारे देखील तिथे नाहीच आहे. म्हणून ह्याच प्रकाराने आत्म्याच्या मुख्य दृष्टत्वाचा ही उपपन्न होते, कोणत्या तरी ते अन्य प्रकाराने नाही. तर ज्या प्रकारे आदित्याचे प्रकाशकत्व आपल्या स्वरूपभूत नित्य व अकृत्रिम प्रकाशाचे कारण आहे आणि हेच प्रकाशकत्व हे मुख्य देखील आहे, कारण की त्याचे कोणी अन्य प्रकाशक होणे हे संभवत नसते. आणि म्हणून दृष्टीचे सर्वथा लोक कधीही होत नसतो. या उक्तीमध्ये विरोधाचे लेश देखील नाही. हे परस्पर विरुद्ध आहे असं तुमचं म्हणणं हे योग्य नाही. त्याच्यावर शंका अशी व्यक्त केली जाते, परंतु प्रत्ययांत तृच्छ प्रत्ययांत असा जो शब्द वापरला आहे त्या शब्दाचा जो प्रयोग आहे तर त्यामध्ये आदित्य क्रियेच्या कर्त्याच्या विषयामध्ये पाहिला गेला. तसे छेत्ता, मेत्ता, भेत्ता, गंता इत्यादी समान दृष्टा हा सुद्धा हे पदामध्ये देखील हे असंच समजलं आहे. असं समजा जर म्हटलं तर काय तुमची भूमिका आहे, तर समाधान करताना असं म्हणलं की नाही, अशी गोष्ट नाही. कारण की नित्य प्रकाश स्वरूप आदित्य आदीचे विषयामध्ये या विषयामध्ये प्रकाशयिता असा जो प्रयोग केला जात असतो. म्हणजे प्रकाश, मग शंका म्हणतो की मग प्रकाशामध्ये कोणी अन्य प्रकारे तर न होऊ शकणार नाही, कारण तेथे भलेही असे प्रयोग होऊ जातील, परंतु आत्म्याच्या विषयामध्ये तर असं होऊ शकत नाही. तर त्यावर समाधान करताना म्हणतात नाही, कारण की येथे देखील आत्मदृष्टीचा लोप न होण्याचे प्रतिपादन करणारी ही श्रुती आहे. तेव्हा शंका अशी आहे की मी पाहतो आहे, मी नाही पाहत नाही, असं विपरीत अनुभव ह्या पाहिल्या जाण्याच्या कारणाने आत्म्याची दृष्टी ही नित्य होऊ शकत नाही असं म्हटले आहे. तर समाधान करताना म्हटलंय की अशी काही गोष्ट नाहीये, कारण की हा जो अनुभव आहे ते चक्षु इंद्रियाच्या विशेष व्यापाराच्या अपेक्षेमध्ये ही केले जात असते. याच्याशिवाय ज्यांचे नेत्र नष्ट होऊन गेलेले आहेत त्यांची देखील स्वप्नात आत्मदृष्टीचा सद्भाव हा पाहिला जात असतो. आणि म्हणून आत्म्याची दृष्टी तर अविपरिरुक्त स्वभावच आहे. या कारणाने हा पुरुष जो आहे तो त्या अविनाशी स्वयंज्योती स्वरूप दृष्टीनेच तो स्वप्नामध्ये देखील पाहत असतो. म्हणजेच ती तत्वदृष्टी त्याला मिळालेली आहे. ही देहदृष्टी किंवा स्थूल दृष्टीच्या पलीकडे ही त्याला ती दृष्टी मिळालेली आहे, म्हणून त्याला स्वयंज्योती स्वरूप दृष्टी असं म्हटलेलं आहे. त्यावर शंका अशी आहे की तर मग नंतर नाही पाहत असं का बरं म्हटलंय? आता हे प्रत्येक गोष्टीवर सखोल अर्थ आहे. तो वरवर पाहिला तर तिथे शंका निर्माण होऊ शकतो. म्हणून ही शंका अशी निर्माण केली की तो पाहतो पण तो पाहत नाही, हे असं काय अर्थ आहे त्याचं समाधान करताना म्हणतात की मी दाखवत आहे इथे तर ती वस्तूच नाहीये, तर तो कोण दुसऱ्या विषयाबद्दल वस्तू कोणत्या विशेषाने युक्त आणि त्या दृश्याशिवाय अन्य अर्थात अन्य रूपाने विभक्त ज्यास की तो पाहतो उपलब्ध करावे, कारण की तो त्या विशेष दर्शनाचे कारण चक्षुरूप अंतःकरण होतं आणि ते अविद्येच्या द्वारे हे अन्य रूपाने प्रस्तुत केलं जात असतं. ह्या समयी प्रत्येगात्माचे परमात्म्याबरोबर आलिंगन होण्याच्या कारणाने ते एकरूप होऊन गेलेले आहे. परिच्छिन्न दृष्टाच्या विशेष या दर्शनासाठीच इंद्रिय अन्य रूपाने स्थित होत असतात. परंतु ह्या समयी जसे पुरुष आपल्या प्रियाशी आलिंगित होत असतात त्याच प्रकारे हे सर्वात्म भावाने आपले परमरूप प्रत्यात्मा आलिंगित राहत असतात. आणि या कारणाने त्या अवस्थेमध्ये इंद्रिय आणि विशेष पृथक रूपाने विद्यमान राहत नाहीत आणि त्यांचा अभाव होण्याच्या कारणाने विशेष दर्शन देखील होत नसते, कारण की ते इंद्रियादीचे केलेले होत असते आणि आत्म्याने केले गेलेले नसते.
तर ते इंद्रिय ज्यावेळेस आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात त्यावेळेस पाहण्याची क्रिया ही होऊ शकत नाही, म्हणून तो पाहत नाही असं म्हटलंय. तेव्हा आत्म्याचा केल्यासारखा तो आत्म्याने केल्यासारखा तो केवळ हा एक भास असतो, तेव्हा ती भासमानता आहे. म्हणून याचे कारण अशी भ्रांती होत असते की आत्म्याच्या दृष्टीचा लोप होतो, परंतु वस्तुतः आत्म्याचा दृष्टीचा लोप होत नाही. तर आत्माच हा सर्वव्याप्त होतो. आत्म्याची व्याप्ती ही पूर्ण ब्रह्मांडाला व्याप्त असते, त्यामुळे त्याच्यापेक्षा भिन्न अशी काही वस्तूच नाहीये. आणि जर भिन्न वस्तू नसेल तर ती तो त्या भिन्न वस्तूला पाहू कशी शकेल? जे आपल्याशी एकरूप झालेत, आपल्यामध्ये विलीन झालेत, त्यांना पुन्हा एकदा आपण बाह्य दृष्टीने आपण त्या प्रकृतीमध्ये कसं काय पाहू शकतो? तेव्हा हा सगळा जी काही चर्चेचा विषय आहे, त्या चर्चेच्या विषयामध्ये प्रामुख्याने इथे आत्मतत्व काय आहे आणि आत्मतत्वाची संबंध हा जगताशी कसा आलेला आहे, जगत आणि आत्मतत्व यांचा परस्परांशी संबंध कसा आहे, आणि तो संबंध जे जगत आहे ते जगत सुद्धा आहे, आत्मस्वरूप आहे, आत्म्याने व्याप्त आहे. तेव्हा अपपर भाव हा नष्ट झाला आहे, भेद सगळे नष्ट झालेले आहेत. आणि त्यामुळे आत्मस्थितीमध्ये अभेद्यता आल्यामुळे कुठल्याही प्रकारची भिन्न दृष्टी ही भेद पाहण्याकरता नसते. आणि म्हणून आत्मदृष्टीने ज्यावेळेस तो जगताला पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला केवळ आणि केवळ स्वतःच दर्शन होतं. आणि म्हणून तो तो त्या दर्शनाला तो पाहत नाही असं त्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा हा युक्तिवाद जो आहे तो आत्मस्थितीचं वर्णन करणार आहे. आत्मस्थिती कशी आहे आणि आत्मस्थितीमध्ये मनुष्य जो आहे तो नेमका त्याला अनुभव काय येतो, तर तो आत्मस्थितीमध्ये गेल्यामुळे तो दृश्यातून अदृश्याकडे गेलेला आहे. त्यामुळे दृश्यामध्ये सुद्धा अदृश्य अधिष्ठान तत्व आहे. ज्यावेळेस तो अधिष्ठानाकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे जे अधिष्ठान आहे तेच मी आहे. त्यामुळे मी जर सर्वत्र असेल तर मला मी कसं काय पाहू शकेल? म्हणून मी पाहत नाही आणि म्हणून मी पाहतो, हे दोन शब्द प्रयोग केलेले आहेत. तेव्हा याचं जे काही तत्वरहस्य जे आहे ना ते समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या तत्वरहस्याच्या समजण्यामध्येच मनुष्य जो आहे तो सर्वत्र परमात्मा हा कसा आहे याचा सुद्धा तो अनुभव घेऊ शकतो, असं यांना म्हणायचं आहे. तेव्हा इथे हा 23वा जो मंत्र आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. आता पुढे आपण मंत्राचा समुच्चय एकत्र केलाय. मंत्र क्रमांक 24, 25, 26, 27, 28, 29, 30 असे जरी इतके 7 म्हणजे काही 7 मंत्र जे आहेत ते एकत्र समुच्चित करून लिहिलेले आहेत. आणि त्या मंत्राचं त्याने अर्थ एकत्रित सांगितलेला आहे. तेव्हा ते मंत्र काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा आशय काय आहे हे आपण बघूया. तेव्हा मंत्र अशा प्रकारे 24वा मंत्र सुरू होतोय की तो असा आहे. यदवै तन्न जिग्रती जिघ्रन वै तन्न जिग्रती नहि धातुर्ध्राते विपरीलोपो विद्यते विनाशित्वान्न तू तद द्वितीय अस्ति ततो ततो अन्यद विभक्तम यजिर्घ्रेत. हा 24वा मंत्र आहे. त्यात लगेच पुढे आहे 25वा. यदै वै यदै वै तन्न रसयते रसयन वै तन्न रसयति न हि रसयनु रसयते विपरिलोपो विद्यते विनाशित्वान तू तद द्वितीय मासिन्न तदोन्यत विभक्तम यद रसयेत. हा 25वा मंत्र झाला. नंतर यद वै तद्दन्न वदती वदन वै तद्दन्न तन्न वदती नहि वक्तुर्वक्ते विपरिलोपो विद्यते विनाशित्वान्न तू तद द्वितीयमस्ति ततो अन्यद विभक्तम यद वेदत. हा 26वा मंत्र झाला. नंतर यद्वै तन्न शृणेती शृण्वन् वै तन्न शृणेति नहि श्रोतुः श्रोतेर विपरिलोपो विद्यते विनाशित्वान्न तू तद द्वितीयमस्ति तदोन्यत विभक्तम यत् शृणुयात. हा 27वा मंत्र झाला.
नंतर यद्वै तन्न मनुते मन्वानो वै तन्न मनुते नहि मंतुर्मतेर विपरिलोपो विद्यते विद्यते विनाशत्वान्न तू यद द्वितीयमानस्ति ततोन्यद विभक्तम यत् स्पृश्येत. 29वा मंत्र झाला. यद्वै तन्न विजानती विजानन वै तन्न विजानती नहि विज्ञातु विज्ञातेर विपरिलोपो विद्यते. पुढचा हा 29वा मंत्र आहे. विद्यते विनाशित्वान्न तू यद द्वितीयम अस्तु ततोन्यत विभक्ते यद विजानीयात. हा 30वा मंत्र आहे. तेव्हा असे हे 24 पासून ते 30व्या मंत्रापर्यंत सलग निवेदन आहे. आणि या निवेदनामध्येच त्याने त्या आत्मस्थितीचं पुन्हा विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आणि हे आपल्याकरता अत्यंत दुर्लभ आहे. कारण माणसं म्हणतात बाबा आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर नेमका अनुभव काय येतो असा प्रश्न खूप लोक विचारतात. तेव्हा त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही मंत्रामध्ये आहे. 23व्या आणि त्याच्यानंतर 24 पासून 30व्या मंत्रापर्यंत हा अर्थ आपल्याला दिसतो. तेव्हा आता आपण 24व्या मंत्रापासून ते 30व्या मंत्रापर्यंत त्याचा शब्दशः अर्थ काय हे आता प्रारंभी पाहू. आणि मग त्याचा आशयात्मक अर्थ काय आहे हे पण आपण पाहूया. तेव्हा शब्दशः जो अर्थ आहे तो असा आहे. तो जे गंध घेत नसतो आणि तो गंध घेताना देखील गंध घेत नसतो. गंध घेणाऱ्याची गंधग्रहणाच्या शक्तीचे सर्वथा लोप होत नसतो. आणि ते अविनाशीच तत्व आहे. त्या अवस्थेत त्याच्यापेक्षा भिन्न अन्य कोणतीही दुसरी वस्तूच नाहीये ज्याचा हा गंध घेता येत नाही. त्याचा हा गंध हा मनुष्य जो आहे तो आत्मस्वरूपामध्येच तो घेऊ शकेल. हा 24वा अर्थ आहे. तो जो रसस्वाद करत नाही, तो रसस्वाद करतानाच तो करतही नाही. आणि रसस्वाद करणारी रसग्रहण शक्तीचे सर्वथा लोप होत नाही. कारण की तो अविनाशी आहे. या अवस्थेमध्ये त्याच्यापेक्षा भिन्न पदार्थच आहे नाही. त्याचं हे रसग्रहण सुद्धा हे होणार नाही. अशा रीतीने हा 25व्या मंत्राचा हा अर्थ सांगितला. त्यानंतर 26वा मंत्र. तो जो बोलत नाही तो बोलतानाच बोलत नाही. ते गमत आहे वाक्याची सगळी. वक्त्याची वचनशक्तीचा सर्वथा इथे लोप होत नाही. कारण की तो अविनाशी आहे. त्यामुळे त्या वेदाचं विवेचन करताना तो शांतही आहे आणि तो बोलतही आहे. अशी दोन्ही स्थिती त्याची आहे. त्यामुळे वक्त्याची जी काही ही वचनशक्ती आहे ही त्या ठिकाणी सातत्याने चालू आहे. आणि म्हणून जरी तो बाह्यदृष्ट्या जरी तो शांत बसलेला दिसला तरी अंतरंगामध्ये तो अखंडपणे बोलत असतो. आणि तो त्या बोलण्याचा कधीही लोप होत नाही. कारण की तो सदैव आहे, अखंड अविनाशी आहे. तो कधी नष्ट होत नाही. असं हे त्याच्यातला मुख्य रहस्य आहे. तेव्हा त्या अवस्थेमध्ये त्याच्यापेक्षा भिन्न असे दुसरे कोणीच नाहीये. तर असं हे त्या ठिकाणी रहस्य सांगितलंय की तो अविनाशी आहे हे त्यात समजणं महत्वाचं आहे. त्यामुळे अविनाशी आहे, सर्वत्र आहे आणि सर्व व्याप्त आहे. त्याच्यामुळे त्याच्या अस्तित्वाशिवाय अन्य कोणी अस्तित्व नाहीये असं या विषयामध्ये बोललं गेलं. आता पुढे असं म्हटलं आहे. तो जे ऐकतो ते ऐकताना देखील तो जो ऐकतो तो ऐकताना सुद्धा त्या स्थितीत तो ऐकत नाही. श्रोत्याच्या श्रवण शक्तीचा सर्वथा मात्र लोप होत नाही. कारण की तो अविनाशी आहे. आणि तो त्या अवस्थेमध्ये त्याच्यापेक्षा भिन्न अशी दुसरी कोणतीही वस्तू नसते. त्यामुळे ज्याच्या विषयामध्ये तो ऐकेल असं काहीही राहत नाही. कारण तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि त्यामुळे ऐकणे श्रोता आणि याचं ऐकायचंय ज्याचं काही श्रवण करण्याची प्रक्रिया करायची आहे तर ती प्रक्रिया ही अभिन्न आहे. त्यामुळे ह्या अवस्थेमध्ये भिन्न दुसरी कोणतीही वस्तू नसल्यामुळे
त्या विषयामध्ये तो ऐकेल अशी जी प्रक्रिया आहे तीच मुळातून कशी काय असेल. तर ते जे ह्या 27वा मंत्र आहे तेव्हा ते जे मनन करत नाही, ते जे मनन करतानाच मनन करत नाही आणि मनन करणाऱ्या त्या मनन शक्तीचा सर्वथा लोप होत नाही, कारण तो अविनाशी आहे, तो अखंडपणे राहणारा आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्यापेक्षा भिन्न आणि म्हणून त्या अविनाशी तत्वाचंच इथे वर्णन आहे की तो अविनाशी तत्व जो आहे तो क्रिया करतो आणि तो स्वतः अक्रिय स्थितीमध्ये आहे, हे त्याचं स्थिती आहे. आणि त्या आत्मस्थितीचं हे वर्णन आहे. तेव्हा त्याच्याशिवाय कोणतीही दुसरीच वस्तूचं अस्तित्वच नाही आहे. त्यामुळे त्याच्याविषयी तो जे काही मनन करतो ते मनन सुद्धा हा कसं करतो की मनन करत नाही, कारण वाच्य दृष्टीने जे आपल्या प्रकृतीमध्ये जे काही आपण पाहतो तर त्या दृष्टीने तो करत नाही, तो शांत बसलेला आहे. तो सातत्याने तो क्रियाही करतो आणि अक्रियही आहे. हे दोन आपल्याला परस्पर विरुद्ध असे लक्षण असते. त्यानंतर पुढे 28वा मंत्र झाल्यानंतर 29व्या मंत्रामध्ये स्पर्शाबद्दल सांगितलं आहे की तो जो स्पर्श करत नाही तो स्पर्श करतानाच तो स्पर्श करत नाही. त्या अवस्थेमध्ये त्यापेक्षा भिन्न कोणताही दुसरा पदार्थच नाहीये ज्यास तो स्पर्श करू शकतो. हे जो जाणत नाही तो न जाणताना जाणत नाही. विज्ञानाची विज्ञप्ती विज्ञानाच्या संदर्भात विज्ञप्ती म्हणजे विज्ञान शक्तीचा सर्वथा लोप होत नाही. त्यामुळे विज्ञप्ती ही सूक्ष्म पातळीवर राहते, कारण की तो अविनाशी आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्यामध्ये भिन्न असा कोणताही पदार्थ नसतो ज्यास विशेष रूपाने वेगळेपणाने जाणल्या जाईल, अशी ही स्थिती आहे. तेव्हा या आत्मस्थितीमध्ये सर्व प्रकारच्या प्रक्रिया पण दाखवल्या आहेत, क्रिया दाखवलेल्या आहेत आणि ती क्रिया करत असतानाही त्याची शांत अवस्थाही दाखवलेली आहे. तेव्हा तो करतो आणि करत नाही हे दोन्ही शब्द प्रयोग केलेले आहेत. तेव्हा ते परस्पर विरुद्ध जरी वाटत असले तरी आपण सखोलपणे जर गेलो तर तो क्रिया करणारा हा जो आहे अविनाशी तत्व आहे, त्यामुळे त्याची क्रिया करण्याची प्रक्रिया कधीही थांबणार नाही, असं एकंदरीत ते विवेचन आहे. त्यामुळे आता या सर्वांचं जे आपण आशय पाहू आपण चौथ्या अध्यायातला हा जो तिसरा जो काही ब्राह्मण आहे त्या तिसऱ्या ब्राह्मण मध्ये जो 24व्या मंत्रापासून 30व्या मंत्रापर्यंत जे काही आता आपण विस्ताराने विवेचन पाहिलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर त्या पूर्ण याचा आपल्याला आशय हा समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा या आशयामध्ये ते सांगतात की यदवै तन्न जिग्रती यदवै तन्न रसयते यदवै तन्न वदती यदवै तन्न शृणेती यदवै तन्न मनूते यदवै तन्न स्पृशती आणि यदवै तन्न विजानती इत्यादी अन्य मंत्राचा अर्थ सुद्धा मंत्राचा जो अर्थ आहे तोही पूर्ववत आहे. आणि म्हणून मनन आणि विज्ञान यद्यपि दृष्टी आदीची सहकारी आहेत, तथापि याचे जे चक्षु आहेत ते इंद्रियापेक्षा निरपेक्ष राहून भूत भविष्यात आणि वर्तमानात विषयामध्ये हे व्यापार करत असतात, असे या ठिकाणी त्याचं विवेचन आहे. इथे पृथक पृथक सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आणि ग्रहण केल्या गेले. एवढं सगळं विवेचन झाल्यानंतर त्याच्यावरच काही प्रश्न उत्तर आहेत. तर पहिल्यांदा प्रश्नाचा विचारलं की काय अग्नीचे धर्म जे आहेत ते उष्णता प्रकाशन आणि ज्वलन इत्यादीच्या समान या दृष्ट्याच्या धर्माचा काही भेद आहे का, अथवा काय एक धर्माने अभिन्न धर्माचा अन्य उपाधीचे कारण हे विभिन्न धर्मत्व आहे का, असा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर असं उत्तर दिलेलं आहे की या विषयामध्ये कोणी कोणी अशी व्याख्या करत असते की आत्मवस्तूचे एकत्व नानात्व हेच तो स्वतःच आहे. ज्या प्रकारे गायीचे गोद्रव्य रूपाने एकत्व असते आणि त्यांचे शासनादी धर्माचे हे परस्पर भेद पण असतो, ज्या प्रकारे स्थूल पदार्थात एकत्व आणि नानात्व असते, अगदी त्याच प्रकारे निरवयव आणि सूक्ष्म वस्तू देखील एकत्व आणि नानात्वाचा अनुमान हे आपल्याला केला पाहिजे. या कारणाने ह्या नियमाचे सर्वच
हे अव्यभिचार पाहिला जात असतो. आणि याच न्यायाने आत्म्याची देखील दृष्टी जी आहे ती आधीचे तर परस्पर नानात्व आहे, आणि आत्मदृष्टीने पाहिल्या असता त्याच्यामध्ये एकत्व आहे. परंतु अशी गोष्ट नसते, कारण की या वाक्याचं तात्पर्य अन्यही आहे. आणि हे यदवै तत् हा जो काही वाक्य आहे त्या वाक्याच्या दृष्टीने पाहिलं असता धर्माचे जे भेद आहेत ते प्रदर्शित करण्याकरता नाहीये, तर ते कशासाठी दाखवत आहेत तर ऐका. जरी चैतन्य आत्मज्योती असे आहे असे आणि आहेच असे नाही, तर आशंका प्राप्त होते की त्यावर त्याचे निराकरण करण्यासाठीच हे यदवै तत् इत्यादी वाक्याचा आरंभ हा केला गेला आहे. तेव्हा जगत आणि स्वप्नावस्थेमध्ये जो याची चैतन्य आत्म ज्योती स्वभावत ही चक्षु आणि अनेक उपाधीद्वारा दृष्टी आदी नामाच्या व्यवहारात प्राप्त होऊन गेलेली असते. तेव्हा सुषुप्तीमध्ये ही उपाधी भेद रूप व्यापाराची निवृत्ती होऊन जाण्यावरती अभिव्यक्तीच होत नाही, आणि त्यामुळे त्या कारणाने त्याचा स्वभाव देखील हा उपलक्षित होत नाही. तो देखील यथाप्राप्त भेदाचा अनुवाद करताना ही उपाधी भेदापेक्षा भिन्न असलेल्या समान त्याची विद्यमानता ही त्या ठिकाणी दाखवलेली आहे. या अवस्थेमध्ये दृष्ट्यादी धर्मभेदाची कल्पना विवेक्षित अर्थात न जाणण्याचे हे कारण आहे की कसं आहे त्याचा एक दृष्टांत देऊन सांगितलंय की आत्मा जो आहे तो लवणखंडाच्या समान प्रज्ञा नैकर सदन स्वरूप आहे असे प्रतिपादन करणारी जी श्रुती आहे त्या श्रुतीचा विरोध होण्याच्या कारणाने देखील ही कल्पना जी आहे ती उचित नाही. कारण ब्रह्मविज्ञान आणि आनंद स्वरूप आहे. हे ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, ब्रह्म जे आहे ते ज्ञान स्वरूप आहे, आणि ब्रह्म जे आहे ते अनंत आहे. म्हणून सत्य ज्ञानम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ब्रह्मतत्वाचं हे वर्णन महावाक्यात केलेलं आहे. त्यानंतर प्रज्ञानम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. इत्यादी श्रुतीने त्याला हा विरोध जो आहे तो केलेला नाहीये. प्रज्ञानम ब्रह्म इत्यादी श्रुतीने सुद्धा त्याचा विरोध होण्याच्या कारणाने हे सर्व काही जे आहे हे आपल्याला सखोलपणे त्याचा अर्थ समजला पाहिजे. केवळ वरवर पाहून विरोध होतो म्हणून आपल्याला असं सांगून असं निवेदन करून चालणार नाही. तेव्हा शब्दाच्या प्रवृत्तीने देखील चैतन्याच्या भेदाची जी कल्पना आहे ती योग्य नाही. नेत्राने रूपास जाणत असतो, श्रोत्राने शब्दास जाणत असतो, रसनेने अन्नाच्या रसनेस जाणत असतो. अशी शब्दाची ही लौकिकी प्रवृत्ती देखील सर्वत्र दृष्टी आदी शब्दाच्या उच्चाराने विज्ञान शब्दाची वाच्यता दाखवली जात आहे. आणि शब्दाची प्रवृत्ती देखील ही प्रमाणच आहे. या विषयामध्ये दृष्टांत देऊन केवळ दृष्टांत देखील ही बनू शकत नाही. ज्या प्रकारे लोकांमध्ये स्वच्छ स्वभावयुक्त स्फटिकमणी हा हरित नील एवं लोहितादी उपाधींच्या संसर्गाने केवळ त्यांच्याच कारणाने त्यांच्या आकाराची होऊ शकत असते. कारण स्वतः स्फटिकाचे तर स्वच्छ स्वरूपात्वाच्या शिवाय ही हरित नील आणि लोहित ही धर्मभेदाची कल्पना केली जाऊ शकत नाही. त्याच प्रकारे चक्षु आदी उपाधी भेदाच्या संयोगाने प्रज्ञान घन स्वरूप आत्मज्योतीच्या दृष्टी आदी शक्तिभेद जो आहे तो उपलक्षितच असतो. कारण की या स्फटिकाचे स्वच्छ स्वभावाच्या समान प्रज्ञान घन देखील स्वच्छ स्वभाव आहे, आणि स्वयंज्योती होण्याच्या कारणाने देखील आत्मभेद जो आहे तो अनुपपन्न आहे. ज्या प्रकारे सूर्याचा प्रकाश हा प्रकाश भेदाने संयुक्त होण्यावर न हरित आहे होण्यावर तो विभिन्न त्या रंगाची तिथे निवेदन केलं की हरित नील पीत आणि लोहित इत्यादी भेदाने तो असला तरी तो मूलतः स्वरूपतः तो अभिन्न आहे, आणि त्यांच्याच आकाराचा तो केवळ एक भास होत असतो. त्याच प्रकारे संपूर्ण जगत आणि चक्षु आदी सुद्धा प्रकाशित करणारी ही ती होऊन जात असते असंही ते सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा सुषुप्तीमध्ये या आत्मज्योतीच्या द्वारेच तो बसत असतो, आणि इत्यादी याच्याशिवाय निरवय पदार्थामध्ये अनेक रूपाची कल्पना देखील नाही केल्या जात. कारण की असा कोणताही दृष्टांत नाहीये. आकाशाचा जो
सर्वगतत्वादी धर्मभेद आणि परमाणू आदीचा जो गंध रस आणि अनेक गुणयुक्त होण्याची कल्पना केली जात असते, तेव्हा तो देखील विचार करण्यावर अन्य उपाधीचेच कारण आहे. आकाशाचे जे सर्वगतत्व आहे ते स्वतः त्याचा धर्म नाही, संपूर्ण उपाधीचा आश्रय होण्याच्या कारणानेच ती ज्या स्वरूपाची सर्वत्र सत्ता आहे त्याच्याच अपेक्षेने त्याचे सर्वगतत्वाचा व्यवहार होत असतो. आकाश तर न कोठे असते, न जात असते, न येत असते. कोणत्याही देशांतरामध्ये स्थित वस्तूच्या कोणत्या तरी अन्य देशाचा संयोग हा होण्यावर जे कारण आहे त्यासच गमन असं म्हणतात. आणि ती गमन क्रिया कोणत्या तरी निर्विशेष वस्तूमध्ये होणे हे संभवतच नाही. अशा प्रकारे आकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्मभेद हा होऊ शकत नाही. अशाच प्रकारे परमाणू आदीमध्ये देखील समजले गेले पाहिजे. गंध घनभूत पृथ्वीचा जो अत्यंत सूक्ष्म गंधात्मक अवयव असतो त्यासच परमाणू असं म्हटलेलं आहे. त्याच्या गंधत्वाची होण्याची कल्पना केल्या जाऊ शकत नाही. की जरी म्हणाल की त्याचे रसादियुक्त होणे तरी संभव आहे का, तर हे कथन सुद्धा ठीक नाही. कारण की त्याच्यामध्ये तो रसादित्वाचे जे काय असते, जे काही तत्व असतं ते जलाधिकाच्या संसर्गाच्या कारणाने असतं. आणि म्हणून निर्वयव वस्तूचे अनेक धर्मयुक्त होण्यामध्ये कोणताही इथे दृष्टांत दिलेला नाही. आणि यामध्ये परमात्म्यामध्ये दृष्टी आदी ह्या शक्तिभेदाने युक्त चक्षु व रूप इत्यादीचे भेद जे आहेत ते परिमाण भेदाची कल्पना केली जात असते, त्याचे देखील खंडन करून दिल्या गेलेले आहे. तेव्हा असं हे संबंधाचे काही वर्णन आहे. त्या सर्व वर्णनामध्ये मुळातूनच इथे आत्मतत्वाशी अभिन्नता प्राप्त झाल्यानंतर जी एक आत्मस्थिती आणि आत्मभाव निर्माण होतो, त्या आत्मभावामध्ये आलेले जे अनुभूती आहेत त्या सर्व अनुभूती या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे केवळ वरवर अक्षरामध्ये तुम्ही त्याला पाहाल आणि अक्षराच्या माध्यमातून समजून घ्या तर ते समजणं अशक्य आहे. तर तुम्हाला त्या आत्मस्थितीमध्ये तुम्ही स्वतः साधना करून जेव्हा जाल त्याच्या प्रत्येक विधानाचा खऱ्या अर्थाने तुम्हाला आशय कळेल, असं या ठिकाणी सिद्धांत सांगितलेला आहे. तेव्हा आपण इथे थांबूया. आता आपण 30व्या मंत्रापर्यंत आलो. त्यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.